अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत या पवित्र ग्रंथामधील अध्यायाचे मराठीत तुम्ही भक्तांनो श्रवण करत आहात. सर्वप्रथम श्री गणेशांना वंदन करूयात आणि चौथ्या अध्यायाला सुरुवात करूयात. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे लेखक श्री विष्णू बळवंत थोरात यांना वंदन करूयात. श्रोते हो, सादर आहे अध्याय चौथा. जो कोणीही व्यक्ती श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण, श्रवण, पूजन करत असेल ते खरोखरच भाग्यवंत आहे. ज्या लोकांनी आपल्या पूर्वजन्मात काही अलौकिक कार्य केलेले असेल व ज्यांच्या पदरात ते पुण्य जमा असेल त्यांच्याच पदरी महाराजांची भक्ती मिळते, अन्यथा नाही. कारण ज्या व्यक्ती हे कार्य करीत असेल त्यांना इतर धर्मकार्य म्हणजेच तीर्थक्षेत्र जाणे, योगाभ्यास करणे व होम हवन करण्याची काहीच गरज नाही. फक्त त्यांनी दररोज किंवा जी वेळ मिळेल तेव्हा फक्त स्वामी महाराजांचे नामस्मरण करावे. एवढे जरी केले तरी त्यांचे सर्व गृहस्थाश्रमाचे कार्य पूर्ण होते व तो जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होऊन मोक्षपदी पोहोचतो. मागील अध्याय आपण पाहिले की अक्कलकोटचे राजे मालोजी हे स्वतः महाराजांच्या भेटीकडे जाण्याच्या तयारीत असतानाच स्वतः महाराजाच त्यांच्या राजवाड्यात गेले व त्यांच्यावर कृतार्थ केला. त्यानंतर पुन्हा महाराज चोळाप्पांच्या घरी आलेत. चोळाप्पा सुरुवातीला जरी निर्धन व गरीब असले तरी त्यांनी पण महाराजांची खूप सेवा केली. त्याचबरोबर चोळाप्पा यांच्या मनात महाराजांविषयी श्रद्धा निर्माण झाली. त्यांच्या मनात महाराजांविषयी भक्ती उदयास आली. श्री चोळाप्पा यांनी आपल्याला महाराजांपासून काही धन द्रव्य प्राप्त व्हावे म्हणून महाराजांना आपल्या घरी ठेवले नाही, पण चोळाप्पा यांच्या मनात महाराजांविषयी खूप भक्ती जागृत झाली होती व त्यातूनच तो व त्यांची पत्नी अगदी निस्वार्थ भावनेने श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करीत होते. अगदी त्याच वेळी सुद्धा श्री स्वामी समर्थ महाराज हे श्री चोळाप्पा व त्यांच्या कुटुंबाची खूप परीक्षा घेत होते. श्री चोळाप्पा महाराजांच्या परीक्षेत खरे उतरले, त्यामुळे त्यांनी आता त्यांचा सर्व कार्याचा भार आपल्या हाती घेतला. त्याचवेळी आता श्री स्वामी समर्थ महाराजांची कीर्ती खूप दूरवर पोहोचली होती. त्यामुळे महाराजांच्या दर्शनासाठी दूरदूरचे लोक अक्कलकोट येथे येऊ लागले. महाराज पण येणाऱ्या लोकांवर सर्वांवर कृपादृष्टी बरसू लागले. अनेक लोकांच्या मनोकामना पूर्ण होऊ लागल्या तर कित्येकांचे रोग पण बरे होऊ लागले. पण त्यातही काही निंद व कुटील प्रवृत्तीचे जे लोक होते त्यांनाही महाराजांच्या अलौकिक शक्तीबद्दल मनात हेवा वाटू लागला. एका अशाच प्रसंगात श्री महाराजांची परीक्षा घेण्यासाठी 2 संन्यासी अक्कलकोटला आले. स्वामींनी आपल्या अंतर्मनाने त्यांच्या कुटीलता ओळखून घेतला होता. एके दिवशी स्वामी समर्थ महाराज कोण्या एका भक्ताच्या घरी आले. तेव्हा तेथे अनेक भक्त त्यांच्या दर्शनासाठी जेव्हा आले तेव्हा ते पूजेसाठी अनेक फळं इतर भेटवस्तू देखील घेऊन आले होते. त्या वस्तूंना पाहून त्यांच्या तोंडाला पाणी सुटले. महाराज त्या भेटवस्तू व फळे त्या संन्याशांच्या समोर सरकून ठेवी, पण त्यांची हिंमत सुद्धा त्या वस्तूंना हात लावण्याची होत नव्हती. असा बराच काळ लोटल्यानंतर जेव्हा संध्या झाली तेव्हा तेथील भक्त मंडळी आपापल्या गाविले. जेव्हा त्यावेळी त्या भेटवस्तूंचा ढीग तेथील सेवेकरी आपल्या ठिकाणी घेऊन गेले व त्या संन्यासांना तेथील एकही वस्तू मिळाली नाही, म्हणून त्यांचा चेहरा हिरमुसला. तेव्हा त्यांचे नकले भाव सर्वांच्या समोर येऊन गेला. श्री स्वामी महाराज त्या दिवशी दिवसभर उपाशी राहिले व त्यामुळे त्या संन्यासांना पण काहीच खायला मिळाले नाही. त्यामुळे ते देखील दिवसभर उपाशी राहिले. कारण सूर्यास्तानंतर संन्यासाला भोजन करणे नियमाविरुद्ध आहे. हे सर्व पाहून श्री स्वामी समर्थ महाराज ढोंगे नाहीत हे त्यांना कळून चुकले होते. त्यामुळे ते संन्यासी स्वामींची माफी मागू लागले. अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृतातील 4था अध्याय या ठिकाणी संपूर्ण होत आहे. स्वामी भक्तांनो, अध्यात्म आणि भक्ती मार्ग हा काही सोपा मार्ग नाही आहे. आपल्याला या मार्गावर चालत असताना अनेक अडचणींना सामना करावा लागू शकतो, पण अशावेळी आपली दृढ निष्ठा, श्रद्धा आणि स्वामींवरील विश्वास कायम ठेवून आपण भक्ती करत राहिले पाहिजे. स्वामींचे अखंड नामस्मरण करत राहिले पाहिजे. स्वामींची कृपादृष्टी तुम्हावर लवकरच बरसो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना.
आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी चरित्र सारामृतातील 5वा अध्याय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी भक्तांनो, एक लक्ष ठेवा. भक्तीचे सोंग कधी घेता येत नसतात, कारण स्वामींपासून काही लपलेलं नसतं. कोणाची भक्ती खरी आहे आणि कोण भक्तीचा देखावा करत आहे याबद्दल स्वामींना सर्व माहिती असतं. तर भक्तांनो, याचाच संदर्भ घेऊन आजचा 5वा अध्याय आहे. तर 5व्या अध्यायाला सुरुवात करूयात. सर्वप्रथम श्री गणेशांना वंदन करूयात. श्री गणेशाय नमः. श्री स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाच्या 5व्या अध्यायाच्या सुरुवातीला ग्रंथ येथे श्री विष्णुबुवा म्हणतात की कोणीही व्यक्तीला जर जीवनात आपली चांगली प्रगती किंवा आपले आध्यात्मिक जीवन सुरू करायचे असेल तर त्याला उत्तम सत्पुरुष व मार्गदर्शक यांचा सहवास मिळवायला हवा. पण त्यासाठी आपली पूर्वपुण्याई असणे हेही सुद्धा तेवढेच आवश्यक आहे. व त्या गोष्टीला अनुसरूनच येथे आपल्याला लक्षात घ्यायचे आहे की श्री अक्कलकोट गावातील सर्वच लोक खरोखरच खूप पुण्यवान व भाग्यवान होते की ज्यांना श्री स्वामी समर्थ महाराजांचा सहवास लाभला. तसतील राजे श्री मालोजीराव यांची खूपच पुण्याई होती. त्यामुळे मालोजी राजांना श्री स्वामी समर्थ महाराजांसारखे दिव्य परब्रह्म गुरु यांचा सहवास लाभला. असेच दिवसेंदिवस जात असताना त्यात श्री स्वामी महाराजांची कीर्ती पूर्ण भारत देशात पसरत होती. त्यावेळी बडोदा संस्थानातील मुख्य राज्याधिकारी श्री मल्हारराव गायकवाड हे तेथील राज्यकारभार पाहत होते. त्यांच्या कानावर सुद्धा श्री स्वामी समर्थ महाराजांची ख्याती पोहोचली होती. श्री मल्हारराव गायकवाड यांना आपल्या श्रीमंतीचा खूपच गर्व होता. त्यांना असे वाटायचे की आपल्याच्या जोरावर श्री स्वामी समर्थ महाराजांना अक्कलकोट येथून सरळ बडोद्याला घेऊन यावे. या कार्यासाठी त्यांनी आपल्या दरबारात एका सभेचे आयोजन केले होते. त्या सभेत अनेक मातब, दिवाण, विद्वान व सरदार यांना आमंत्रित केले व त्या सभेत मल्हारराव गायकवाड यांनी जाहीर केले होते की जो कोणी श्री स्वामी समर्थ महाराजांना थेट अक्कलकोटवरून बडोद्याला घेऊन येईल त्याला आम्ही उचित बक्षीस देऊन त्याचबरोबर आम्ही त्याला संस्थानाची जहागिरी पण देऊन व मानसन्मानसुद्धा देऊ, असा त्या सभेत त्यांनी आपला प्रस्ताव ठेवला. स्वामी समर्थांची आध्यात्मिक दिव्य शक्ती त्या सभेतील अनेक मातब्बर लोकांना माहीत होती, म्हणून ते सभेतून काही न बोलता उठून गेले. पण त्यांच्यातील एक सरदार तात्यासाहेब यांनी मात्र श्री स्वामी समर्थ महाराजांना बडोद्याला आणण्याचा बिळा उचलला. त्यांनी अक्कलकोट येथे जातेवेळी खूप धनसंपत्ती व सेवक सोबत घेऊन ते अक्कलकोट येथे पोहोचले. स्वामी समर्थ महाराज जेथे राहत होते तेथील अनेक सेवेकरी व याचक लोकांना तात्यासाहेबांनी खूप धनद्रव्य आणि पैसे दिले. त्याचबरोबर तेथील अनेक लोकांना मोठमोठ्या पंक्तीचे आयोजन करून त्यांचा यथेच्छ जेवण दिले. श्री स्वामी समर्थांचे मोठे भक्त व सेवेकरी श्री चोळाप्पा यांच्याबरोबर वेगळी बैठक घेतली व त्यात त्यांनी चोळाप्पा यांना 10,000 रुपयाची जहागिरी देण्याचे पण आम्हीच दाखवले. त्या काळात चोळाप्पा यांची आर्थिक स्थिती एवढी काही चांगली नव्हती. ते खाऊन पिऊन बरे होते. त्या व्यतिरिक्त त्यांना काही अतिरिक्त नव्हती. त्यामुळे चोळाप्पा यांना धनाची आस लागली होती. त्यांच्या या लोभ प्रवृत्तीमुळे चोळाप्पा यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांना आपल्याबरोबर बडोद्याला येण्याची विनंती केली व सांगितले की तेथे गेल्यावर आपला योग्य तो सन्मान तेथील राजे श्री मल्हारराव गायकवाड देतील. त्यावर श्री स्वामी समर्थ महाराज स्मित हास्य करीत म्हणाले, अरे, त्या बडोद्याला मल्हार यांच्या मनात माझ्याविषयी भक्ती अजिबात नाही व त्याला आपल्या श्रीमंतीचा खूप गर्व आहे. त्यामुळे आपला तिथे जाऊन काय उपयोग. तर इथेच या अध्यायातील पूर्वार्ध संपत आहे व पुढील अध्यायात उत्तरार्ध देण्यात येईल. अशा तऱ्हेने श्री स्वामी चरित्र सारामृतातील 5व्या अध्यायाचे आपण मराठीत श्रवण केले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना आजचा दिवस सुखाचा, समाधानाचा जावो. तुम्हा सर्वांचे रुद्रश्री मराठी या चॅनलवर खूप खूप स्वागत. श्री स्वामीचरित्र सारामृत या पवित्र ग्रंथामधील अध्यायाचे आपण मराठीत श्रवण करत आहात. स्वामी भक्त हो, आपण सर्वांना स्वामी अनुभवाची प्रचिती किंवा महती माहिती आहे. जे कोणी निष्ठावंत अगदी भक्तीने
भक्तिभावाने आणि मनातून दृढ श्रद्धा ठेवून स्वामींची भक्ती करतात, अखंड त्यांचे नामस्मरण करतात, त्यांनाच प्रचिती नक्कीच येते. आणि असे खूप भक्त आहेत ज्यांना स्वामींच्या कृपेचे अनुभव आलेले आहेत. परंतु जे भक्ती करतात, भक्तीचा खोटा दिखावा करतात, त्यांना योग्य वेळी स्वामी दंडही देतात. याचा संदर्भ घेऊन आजचा हा 6वा अध्याय आहे. आजच्या या 6व्या अध्यायामधून तुम्हाला माहिती होईल की पैशाने भक्ती विकत घेता येत नाही. देव किंवा स्वामी हे फक्त भक्तीचे भुकेले असतात. त्यांना तुम्ही धनसंपत्ती किंवा पैशाचे मोह दाखवून अजिबात विकत घेऊ शकत नाही. स्वामी भक्तांनो, चला तर सुरुवात करूया श्री स्वामी चरित्र सारामृतातील 6व्या अध्यायाला. सर्वप्रथम श्री गणेशांना वंदन करूया. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे रचयिते श्री विष्णुबुवा थोरात हे म्हणतात की ज्याप्रमाणे अध्ययन करीत असताना आपले गुरुजन किंवा शिक्षक आपल्या शिष्यांना किंवा आपल्या विद्यार्थ्यांना त्यांचे बोट धरून पुस्तकातील मुळाक्षरे व व्यंजने शिकवतात व मग त्यांच्याकडून वदवून घेतात, अगदी त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराज आता माझ्याबरोबर गुरूंची भूमिका निभावत आहेत. मी एक अज्ञानी व मतिमंद असून सुद्धा त्यांचे चरित्र हेच माझ्याकडून लिहून घेत आहेत. हाच तर त्यांचा मोठेपणा आहे. मी तर एक हीनबुद्धी असलेला व्यक्ती आहे, त्यामुळे त्यांचे चरित्र लिहित असताना त्यात एक गोडवा येईल हे तर आता पाठकच ठरवतील. हे सांगून आता मागील उरलेली कथा ते पुढे सांगतात. ज्यावेळी श्री स्वामी समर्थ महाराज हे चोळाप्पा यांना सांगतात की बडोद्याचे राजे हे स्वतः खूप अभिमानी तर आहेतच, पण त्यांच्या मनी भक्ती भावनेचा लवलेशही नाही, तेव्हा अशा व्यक्तीच्या सानिध्यात आम्हाला जाणे योग्य वाटत नाही. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भावना श्री चोळाप्पा यांनी तात्यासाहेब यांच्या कानी घातल्या. यांचे अप्रत्याशित बोलणे ऐकून तात्यासाहेब खूप निराश झाले. त्यांना आता असे वाटू लागले की आपले प्रयत्न तर आता निष्फळ होताना दिसत आहेत व माझ्यावर दिलेली जबाबदारी मी पार पाडली नाही तर बडोद्याचे राजे महाराज माझ्यावर नाराज होतील. त्यांच्या मनात वाटत असलेल्या या भीतीपोटी त्यांनी पुन्हा अक्कलकोट येथे धर्मकार्य व अनुष्ठाने चालू केली. श्री गुरुचरित्र ग्रंथावरील सप्ताह पारायण ब्राह्मणांच्या साहाय्याने आयोजित केले गेले. तसेच जेवण दिले गेले, दानधर्म सुरू केले. शेवटी त्या दांभिक भक्तीचा त्या अक्कलकोटमध्ये काहीच परिणाम झाला नाही. बरेच दिवस निघून गेले, पण आपले कार्य मात्र यशस्वी होत नाही. हे बघून तात्यासाहेबांनी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याबरोबर खोटे बोलून त्यांना मेण्यात बसून पळून नेण्याचा प्रयत्न केला. रस्त्याने जाताना अर्ध्यातच कळपगावच्या जवळ महाराजांना ही गोष्ट कळली. तेव्हा श्री स्वामी महाराज त्या मेण्यातून केव्हा उतरले हे तात्यांना कळलेच नाही व महाराज थेट अक्कलकोट येथे पोहोचले. शेवटी तात्यासाहेब यांना या सर्व गोष्टीचा कंटाळा येऊन ते परत बडोद गेले. ह्या सर्व घटना ऐकून बडोद्याचे राजे श्री मल्हारराव खूप संतापले व त्यांनी पुन्हा राजदरबारात एक सभा बोलावली. त्यात सांगितले की जो कोणी पुन्हा श्री स्वामी समर्थ महाराज यांना बडोद्याला राजदरबारात हजर करील त्याला खूप मोठी जागीरदारी देण्यात येईल. श्री राजे मल्हारराव यांनी घोषित केलेल्या बक्षिसाचा प्रभाव त्यांच्या दरबारातील यशवंतराव या मराठा उमरावास पडला व त्यांनी हे आव्हान स्वीकार केले. त्याचप्रमाणे यशवंतराव उमराव द्रव्य अलंकार, वस्त्र व अनेक प्रकारची आभूषणे घेऊन अक्कलकोटला जाण्यास आला. हे सर्व अलंकार व आभूषणे जेव्हा यशवंतराव मराठा उमराव यांनी महाराजांना देण्याचा प्रयत्न केला तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपले रौद्र रूप धारण केले व ताकीद दिली की तुला आता हातकडी घालावीच लागणार आहे व त्याच्याशिवाय आता दुसरा कोणताही पर्याय दिसत नाही. जेव्हा त्या महाराजांचे ते रूप त्याने बघितले तेव्हा तो आपल्या जागीच लटालटा कापू लागला. शेवटी बडोद्यावरून निरोप आला की त्याने तात्काळ वापस यावे. त्याचप्रमाणे तेथील कार्य सोडून उमराव लागलीच बडोद्याला परतला. शेवटी श्री स्वामी महाराजांनी केलेली भविष्यवाणी पुढे सत्य झाली. श्री मल्हारराव राजे यांना आपले राज्य तर गमवावे लागलेच, परंतु त्यांचा उमराव सरदार याच्यावर कोण्या एका साहेबाविष प्रयोग करण्याचा आरोप सिद्ध झाला व त्याच्याला हाताला हातकडी लागली
व त्याला तुरुंगात जावे लागले. हे सर्व महाराजांच्या अकृपेचे फळ दोघांनाही भोगावे लागले. श्रोते हो, येथे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा 6वा अध्याय संपूर्ण होत आहे. स्वामी भक्तांनो, पाहिलंत ना, पैशाने किंवा धनसंपत्तीने स्वामींची कृपा विकत घेता येत नाही. स्वामींना प्रिय आहे तर ते भक्ताची भक्ती, श्रद्धा, निष्ठा. तुम्ही देखील अगदी निस्वार्थ मनाने आणि चांगले कर्म करत स्वामींची भक्ती करा. बघा, तुम्हाला लवकरच स्वामींची कृपा मिळेल आणि अनुभव किंवा प्रचिती लवकरच भेटेल. श्री स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील 6व्या अध्यायाचे मराठी अनुवाद आवडले असेल तर कृपया प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.